आपल्या गावी जाणार आहोत NH66 ने। NH66 म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो मुंबई गोवा हायवे। आता पुढच्या 2-3 दिवसात गाड्या एवढ्या वाढतील की कसं होईल, ट्रॅफिक तर होणार 100%। स्वरू आहे आपल्या सोबत आणि स्वरूचा कड बघा कसला भारी मारलाय मी। अरे असं बघ इथं कसला भारी मारलाय, काला झालाय ना तो घरा। जेव्हापासून महामार्गाचं काम चालू झालं नाही हायवेचं तेव्हापासून तर कंडिशन एकदम बेकार असायची। तर नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? आशा करतो सगळे मजेतच असाल। तर आज आहे 4 सप्टेंबर। आपला गाव आहे कोकणात, म्हणजे श्रीवर्धन म्हसळा आहे ना, म्हसळापासून 4 किलोमीटरवरती पाबरे म्हणून गाव आहे। तिकडं आपण आता चाललोय, आपण आपल्या गावी निघालोय कारण की गणपतीचा सण आहे आणि प्रत्येक वर्षी आपला गणपती गावीच असतो। सो 10 दिवसाचा गणपती असतो आपला मस्तपैकी। 4 सप्टेंबरला चाललोय कारण जाऊन आपल्याला सगळी तयारी करायची आहे यार। आपल्याला पूर्ण ते मकार वगैरे बनवायचं आहे। त्यानंतर देवाचं तर ऑलमोस्ट सगळं सामान घेतलेलं आहे। गाडी मी तुम्हाला दाखवतो सामान किती लोड केलाय। आपला म्हणजे गणपती हा सण आपल्यासाठी सगळ्यात मोठा सण। सगळे सण आपल्याला सारखे आहेत, पण गणपती हा सण आपल्यासाठी थोडा वेगळा आहे, थोडा वेगळा वाइब आहे। सांगू नाही शकत ते मी तुम्हाला, तुम्ही समजत असाल जर तुमच्या घरात। आणि मोस्ट ऑफ द फॅमिली म्हणजे सगळ्या मराठी लोकांच्या घरात आपला गणपती बाप्पा हा स्थानापन्न होतोच। 5 दिवसासाठी का नाही, 1.5 दिवसासाठी का नाही, 10 दिवसासाठी का नाही, काही काही जण 21 दिवसाचा बसवतात, काही काही जण दसऱ्यापर्यंतचा बसवतात। तर प्रत्येकाची आपली मनाची इच्छा आहे, श्रद्धा आहे गणपती बाप्पाच्या बाबतीत। तर आपण त्याच गणपती बाप्पाचं आगमन करायला, त्याची तयारी करायला चाललोय। तत्पूर्वी आपण आपल्या गावी जाणार आहोत NH66 ने। NH66 म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो मुंबई गोवा हायवे। आपला जुना आहे मुंबई गोवा हायवे, जो पेन, मानगाव, इंदापूर, महाड इकडून जातो। आपल्याला मानगाव पासून राईट घ्यायचा आहे, ते मी तुम्हाला पुढे सांगेनच आपला रूट कसा असणार आहे। पण मेन म्हणजे आपल्या NH66 ची कंडिशन आज तुम्हाला दिसणार आहे, काय आहे काय नाही ती। सो जर्नी आता मी तुम्हाला पाठी सामान दाखवतो किती लोड केलं। आपल्याला परत जायचं, गॅस पण घ्यायचा गाडीत। त्याच्यानंतर आपल्याला गाडीचं शॉक ऑब्सरचं पण काम करायचं। शॉक ऑब्सर आपल्या गाडीचा लीक झालाय, त्याचं पण थोडंसं काम आहे आपल्याला। शॉक ऑब्सर चेंज करूनच मग पुढे जाऊ। तर निघूया फटाफट। स्वरू आहे आपल्या सोबत आणि स्वरूचा कड बघा कसला भारी मारलाय मी। अरे असं बघ इथं कसला भारी मारलाय। आसिम माहिती असेल बिग बॉस मधला, त्याच्या स्टाईल मध्ये त्याला आपण बनवायचा प्रयत्न केलाय। सो फटाफट जाऊया, मम्मी बाहेर वाट बघते, मम्मीला घेऊया गाडीत। सामान गाडीत अजून थोडंसं बाकी आहे, ते लोड करूया आणि गायबूया। बोला गणपती बाप्पा मोरया। तर सध्या एवढं सामान आपण गाडीमध्ये लोड केलंय। काय काय, या 2 अगरबत्त्यांच्या पिशव्यात, देवाला अगरबत्ती, धूप वगैरे, आणि या आपल्या बॅगी आहेत। सो एवढा पॅकिंग झालाय। मम्मी आले, पप्पांची याची वाट बघतोय। पप्पा आले का आपण इकडनं रफू चक्कर होऊ। तर पप्पा पण इथं आलेले आहेत आणि आपण आता गाडी सोडतोय। गणपती बाप्पा मोरया। तर आता पोहोचलोय आपण पळसप्याला, CNG पंपात आलोय। लाईन एवढी आहे, थोडीशीच आहे। आता काय, आता सीझन आहे, आता सगळ्या इथं आपल्याला लाईन ट्रॅफिक हे भेटणारच आहे। त्यांच्या काम करशील नाही का? काला झालाय ना तो घरा। सांग राहतो का इथं? काम शिकून घे ना, आपल्याला घरात होईल, घरात काम करशील। बरोबर आहे। तर रोड काय असा आहे, आपण आता ऑलमोस्ट आलोय वाकणच्या पुढे। गाडी लावली थोडी साईडला, पण सिरियसली सांगू, जाऊ दे पहिला गाड्यान जाऊ दे। सिरियसली सांगतो, रस्ते टकाटक आहेत, पाऊस येतोय मध्ये मध्ये, पण जी रस्त्यांची कंडिशन
मला वाटली होती तशी अजिबात नाही आहे, बिलकुल नाही आहे. रस्ते खूप चांगले, थोडासा आहे मध्ये मध्ये, पण काही एवढे पण मोठे मोठे खड्डे नाही आहेत. ते त्याला पॅच मारले म्हणून ते थोडंसं वाटतंय. बाकी स्वरूप पण बाहेर आलाय. मम्मीच्या डोळ्यामध्ये औषध टाकायचं होतं म्हणून आपण थांबलं. गाड्यांचा आवाज खूप आहे इकडे. आता इकडनं निघणार आहोत आपण. ऑलमोस्ट 70 किलोमीटर केलं आहे पळसपापासून. मस्त आहे रस्ता, मस्त आहे. टॉप टू टॉप आम्ही येतोय. किती 1 वाजता मी काहीतरी पळसप्यावरनं गाडी सोडली होती आणि आता मी वाकणच्या पुढे ऑलमोस्ट 2 वाजले आहेत. 2 वाजले पण नाही आहेत कम्प्लिटली, 2 वाजायला आहेत. तर आपण मस्त स्पीड मेंटेन करतोय. रस्ते चांगले आहेत म्हणून आपण मस्त स्पीड मेंटेन करतोय. तुला काय आलं? अच्छा हे आलंय कर मग. काय रे काय करतोय? ए दाखवू का काय करतोय? काय करतोय? हा तर आपण आता इंदापूरच्या बाहेर आहोत. एक नवीन CNG पंप खुललाय. तिथे CNG परत फुल केलाय आपण. काहीतरी 350 रुपयाचा CNG फुल केलाय. आता मानगावला जाऊ. रस्ते टकाटक आहेत. मला वाटलं नव्हतं, मी परत एकदा सांगतो, वाटलं नव्हतं एवढ्या रस्त्यांची कंडिशन चांगली असेल. पण अरुंद आहेत. आता पुढच्या 2-3 दिवसात गाड्या एवढ्या वाढतील की कसं होईल. ट्रॅफिक तर होणार 100%, कारण की रस्ते मध्ये मध्ये अरुंद आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक होणारच 100%. कारण गाड्या एवढ्या निघतील ना आता सांगू नाही शकत. सो तो एक मला प्रॉब्लेम वाटला. बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. पाऊस येतोय जातोय. पावसाचा काय आपल्या इथं भरोसा नाहीये. 2-3 दिवसात पाऊस वाढेल, पण गणपतीत माहिती आहे ना पावसाला जोर येतो तो. आता जाऊ मानगावला थांबू आणि पेट पूजा करून घेऊ. जेवण आपलं झालंय. मस्त जेवल्यानंतर डेअरी मिल्क पण खाल्ली. आता इथनं गाव आपलं किती फक्त 30-32 किलोमीटर आहे. लगेच जाऊ. पण आता घाट सेक्शन आहे मानगाववरनं. आता आपण राईड घेऊ. सरळ महाड साईडला नाही जाऊ. राईड घेऊन आपण श्रीवर्धन साईडला जाऊ. पण श्रीवर्धन पण आपल्यापासून लांब आहे. The next day. तर आपण पोहोचलोय आपल्या गावी. काल आता आपला दुसरा दिवस आहे. मी व्हिडिओ एंड नव्हता केला काल. आज आपला दुसरा दिवस आहे. विषय काय झाला, काल जेव्हा आलो गावात तेव्हा पाऊस खूप पडत होता आणि लगेज पण माझ्याकडे खूप होता. सो भिजलो मी. त्यानंतर मग आलो, फ्रेश झालो, मग झोपलो. ते उठलो 7:30-8 वाजता. मग नंतर परत जेवलो, परत मग झोपलो, ते उठलो आज. आता वरती बघताय ना, हा आपला माळा आहे. खाली आपला मेन फ्लोर आहे, म्हणजे खाली आपलं हॉल वगैरे, किचन वगैरे सगळं खाली आहे. आणि हा आपला वरचा माळा आहे, एकदम रॉ. तर गावी आल्यावर असं मला जगायला आवडतं. ठीक आहे, प्रत्येकाच्या गावी असंच सीन असेल. खाली आपण काही असेल एकदम सोयी सवलती, वरती सगळ्यांचं असंच असतं. मेन म्हणजे कोकणात तरी वरचे फ्लोर्स हे असेच असतात. सो आपण बोलूया रस्त्याच्या बाबतीत. मी सांगतो यार, मी एवढा लहानाचा मोठा झालो, मी आयुष्यात कधी ह्या टायमिंगला, म्हणजे जो गणपतीचा सीझन असतो ना, ह्या टायमिंगला मी माझ्या आयुष्यात रस्ते कधीच चांगले बघितले नव्हते. आपले मुंबई गोवा हायवेचे पहिले जेव्हा काम चालू व्हायच्या अगोदरची गोष्ट होती, तेव्हा पण रोड्स असायचे तुटले फुटलेले. त्याच्यानंतर जेव्हापासून हे महामार्गाचं काम चालू झालं नाही हायवेचं, तेव्हापासून तर कंडिशन एकदम बेकार असायची. पण ट्रस्ट मी, आत्ता कंडिशन खूप चांगली आहे. निघा, फटाफट निघा आणि पोचा गावी. गाड्या तुमच्या स्वतःच्या असतील नसतील, कशा पण त्रास नाही होणार आहे यावेळेला.
एक फक्त मला मायनस पॉईंट वाटतो की ट्रॅफिकचं थोडंसं इश्यू होऊ शकतो. ट्रॅफिकचा ना थोडा इश्यू होऊ शकतो हायवेवर, कारण की अरुंद रोड मला वाटत आहेत, पण त्याचं पण काहीतरी सोल्युशन असेलच. कारण की आजपासून ट्रॅव्हलिंग चालू होणार आहे. गणपतीला फक्त 2 दिवस राहिलेत. फटाफट निघा. मी तर आलोय गावी. मस्त आहे. मला रोडचा काही प्रॉब्लेम वाटला नाही. मध्ये आहे थोडाफार, तेवढं तर असणारच. किती तुम्ही बादशाह रोडवर जा मध्ये असतं. मी सांगतो ना, पुणे एक्सप्रेस हायवेवरती पण बंप आहेत. इथं पण खड्डे नाहीत, बंप आहेत. बाकी काही इश्यू नाही यार. पुणे एक्सप्रेस हायवेला आपण एवढं टोल देऊन पण जर गाडी उडते, बंप असतात. इथं टोल देत नाही आपण. पण खरं सांगतो, पहिल्यापेक्षा कंडिशन खूप चांगली आहे. मी एकदम सरप्राईज झालो यार. म्हणजे मी 1 वाजता पळसप्याला आपला शॉकर बदलून झाला ना, शॉकअप्सर बदलून झाला ना, 1 वाजता मी पनवेलवरनं गाडी सोडले. त्याच्यामध्ये मी मधी माणगावला जेवायला सुद्धा थांबलो. तरीही मी 4 वाजता गावात पोहोचले. 130 किलोमीटर आहे माझं गाव, जास्ती लांब नाही आहे. श्रीवर्धनच्या आधीच आहे आपला गाव. पण मी तुम्हाला सांगतो, मी कधीही 4 ते 5 तासाशिवाय गावात पोहोचलेलो नाही आहे. आता पण 4 तास लागले, पण त्यात माझा 1 तास जेवणाला गेलाय. 1 तास आम्ही हॉटेलला थांबून जेवलो म्हणून तो 1 तास काढून टाका. 2.5 ते 3 तासाच्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी इथं आलोय. सो तुम्ही समजू शकता रोड कंडिशन काय. नाही तर आहे ना, ह्या टायमिंगला जर गणपतीच्या सीझनला गावी यायचं म्हटलं ना, गाडी लोडेड म्हणजे लगेज वगैरे टाकून, तर 5-6 तास कुठं नसतात गेलेले. कारण की रोड इश्यूमुळे. पण रोड लय मस्त झालेले आहेत, लय भारी झालेत. म्हणजे मी तुम्हाला खराब रोड काय दाखवू यार. मी तुम्हाला सगळं चांगलं दाखवलं या व्हिडिओमध्ये. खराब रोड आहेतच नाही तर मी कुठनं दाखवणार तुम्हाला खराब रोड. आणि थोडंसं आहे ते आपल्याला मॅनेज करावं लागणार. एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे ती. सो हे सगळं झालं रोडचं. पण मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, तुम्ही जर कोकणात ट्रॅव्हल करताय तर तुमचं गाव कुठचं, रत्नागिरी, खेड, दापोली किंवा सिंधुदुर्ग, मालवण वगैरे, हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडचे रोड कसे आहेत ते सांगा. कारण की सगळे आता कोकणवासी, सगळे कोकणातली माणसं आता गणेश उत्सवासाठी गावी निघतील. तर मला जरूर कमेंट करून सांगा. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ. ठीक आहे. सो चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत राईट सेफ अँड बी सेफ गायज. टाटा, बाय बाय, टेक केअर.